किती झालाच तेवढे झाला. आमच्या नावाने लिंबू पिला, काही फरक पडत नाही. दादा चाललो तुझ्या 6 दिवस भरून काढते का? बापरे, डायरेक्ट क्रिकेटची तयारी केली वाटतं बंटीनी. यात्रा आलोय. ही सोले फक्त श्री साई सेवक मंडळ दातिवली या पालखीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. दातिवलीची आयडी कोणाकडे तर आपले वैभव हँडल करतो. गावातले काही पण फंक्शन ॲम्ब्युलन्स तो इकडे घेऊन आहे. सोबत गोळ्या वगैरे पण त्यांनी बरीचशी कामं केलेली आहेत. ही बघा भाऊजीने 3री प्लेट घेतलेली आहे आमच्या. लिंबू बिलतात भाऊजी. तर नर्मदा परिक्रमा का करावी लोकांनी? नर्मदा परिक्रमा जी आहे ही हिंदू धर्मातली सर्वात मोठी पायी परिक्रमा आहे. नर्मदा परिक्रमा चालू करू शकता. सेवेकरी असतं का पदयात्री होतो काही समज नाही मला. दर्शन दाखवतो. हे बघा इथं हा असतो गणपती बाप्पा, जिथं सर्व आपले पदयात्री दर्शन आली ना का पहिलाच चेहरा हा दिसेल तुम्हाला. हे असे सुरुवातीचे चेहरे तुम्हाला फक्त शिट्टी वाजायची कामा डायरेक्ट. हे एवढी मोठी ढेरी घेऊन बोलतो कसा तू पोलीस बनशील. साई बाबा की, साईनाथ महाराज की, ओम साई. गुड मॉर्निंग, साई सकाळ मित्रांनो. आजचा दिवस आहे 7वा आणि आजचा नाश्ता आहे जो 5 किलोमीटरवरती आहे, जवळच आहे म्हणून पालखी लवकरच काढलेली आहे. पालखीचे फुटेज तुम्ही याच्यानंतर बघालच. आम्ही रेडी वगैरे झालो, बरीचशी मंडळी सर्व आटपलं आहे. जेवढे पण सेवेकरी होते आता फक्त लोडिंगचं काम चालू आहे. तेवढा टेम्पोत लोडिंग करणार आम्ही, कारण की आजचा नाश्ता बनवायचा नाही आहे. आज आपल्याला नाश्ता असतो त्यांच्याकडून आणि कोणाकडून असतं काय असतं आपण तिथे जाऊया. आणि ते ॲक्च्युली समीर पाटील, मदन पाटील यांचे मित्र आहेत ते लोक, जे आपल्याला नाश्ता दरवर्षीप्रमाणे देतात ना. आपली पालखी निघतं त्या वर्षापासून ते लोक आपल्याला नाश्ता प्रोव्हाइड करतात. तर आपण त्यांना भेट देऊया. आणि तिकडचं कांदे पोह्यानी चहा खूप भारी असतं. सो आपण तसा निघतो आहे. आजचा दिवस 7वा आहे. आजची शेवटची रात्र असणार आहे. जे आपल्याला त्या शेडमध्ये असेल, मोठा हॉल आहे, लॉन्स आहे तिथं. आणि तिथं बरीचशी मंडळी येतात आपले गावातली लोक भेट देण्यासाठी. आणि आज आपल्या गावातली मंडळी आलेली आहे ह्या साईडला. म्हणजे दरवर्षीच असतो अक्षय, पण यावर्षी जरा लेट आला तो. अक्षय काय रे लेट आला यावर्षी? असाच पोरी बघायचं काम चालू केलं आहे आमच्या भाऊनी. जर कोण असेल तर बिंजोडचा बादशाह आहे. चला असू द्या. इकडे आपले मयूर पण आहे, ते भाऊ आहे. सर्व गाडी आता जे गाडीवाले आहेत ते आता निघतात आहे सोबत. त्याच्यानंतर आपली ॲम्ब्युलन्समध्ये यावर्षी बराचसा पैकी काम झालेलं आहे. हां खेळ बोलते. रोशनची तब्येत बरी नव्हती जरा, आता आज ठीक आहे एकदम, चेहऱ्यावरती दिसतंय बघा. दर्शन घेऊन डायरेक्ट घरी जाणार आहे तो आता, नाही का? डायरेक्ट घरी जाणार आहे. अरे ॲम्ब्युलन्स ज्याची आहे तो भावेश. यावर्षी ॲम्ब्युलन्सची सेवा आपल्याला भावेशकडून झालेली आहे. आणि संपूर्ण ॲम्ब्युलन्स तो इकडे घेऊन आहे. सोबत गोळ्या वगैरे पण त्यांनी बरीचशी कामं केलेली आहेत. जो आपले पालखीतले पदयात्री होते, गोळ्या वगैरेचा प्रॉपर त्यांची पट्टी वगैरे पण त्यांनी केली. ज्यांचे पायामध्ये फोड वगैरे आलेले होते ना, त्यांचं पण काम त्यांनीच केलेलं आहे. आता इथून निघतो आहे. सर्व गाड्या वगैरे आहेत. तिथे बुवा आहे जो आपले वायरिंगचं काम करतो, साईराम लायटिंगचा. तर चलो आता इथून निघतो आहे. तुम्ही आता पालखीची व्हिडिओ बघाल आणि पालखीची व्हिडिओच्या नंतर आपण डायरेक्ट निघूया पुढे. निघालो आणि आता आलो आपण शेवटच्या झेंड्याला भेट द्यायला. हे शेवटच्या झेंड्यामध्ये काही माणसं नव्हती, पण आता मधून ॲड झालेली आहे. कोण कोण होती काय होती मी तुम्हाला आता दाखवतोय. बघा या साईडला आपला शेवटचा झेंडा येतोय
इथे पाहू शकता तुम्हाला छोट्या ॲड झाला आहे, करण ॲड झालेला आहे, चिंटू ॲड झाला आहे मधून. या साईडला गौरव आहे. हे बघा शेवटचा झेंडा आहे पूर्ण सर्व. इथं गौरव बघायला भेटतंय. हे बघा गौरव आहे. इथे छोट्या पण ॲड झाला. त्यानंतर यावर्षी पहिल्यांदा आपले समीर म्हात्रे, काय बोलतो समीर, पहिल्यांदा चालला असेल ना एवढा 18 वर्षामध्ये पालखीत पहिल्यांदा आला असेल ना. आणि हे सर्व शेवटच्या झेंड्याचे मानकरी आहेत. तरी पण अजून चिंटू म्हात्रे नाही याच्यात दिसत आहे, बरोबर ना? हां बरोबर. आणि छोट्या बराचसा लेट आलेला आहे. छोटे काय कामात सुट्टी नाही भेटली वाटतं? ओके, जास्त सुट्टी भेटली वाटतं. असू दे. इकडे जयेश आहे. तुमची जेवढा आता काम होता जयेश आणि संकू यांनी केलेलं आहे काम. आपले विजय तुमची भर काढलेली आहे मस्त. नाही विजय येणार आहे. बबल्या थोडी बोलायचं असतं. चला आपण भेटूया. आणि कसं असतं हे लोक बरोबर घेऊन येतात सर्वांना. शेवटचा मानकरी झेंडा असतो, जसं मी तुम्हाला सुरुवातीला बी सांगितलं की शेवटचा झेंड्याचा महत्त्व काय. पुढचा झेंडा निघाला की शेवटच्या झेंड्याच्या मधले जेवढी पण लोक असतात त्यांना बघत यायचा. चला साईराम, नाश्ता वगैरे झाला ना, आता पुढे आपला चहा आणि नाश्ता, कांदे पोहे. चलो साईराम. हे बघा हा शेवटचा झेंडा आणि इथून निघून जातात. चला साईराम. सकाळचा नाश्ता इथं विशाळ बसलेला आहे. साईराम हा चालू आहे सकाळचा नाश्ता. इकडे विनोद दादा बघा कशी गॉगल लावून उभे आहेत बघा. पोझिशन बघा विनोद दादाची. नक्की कुठं बघतं ते, काय बघतं ते काहीच माहिती नाही आहे. चला या साईडला सर्व नाश्ता करायला बसलेले. इधर हो भाऊजी, इकडे वरती आणू का काय? नाही खाऊन घ्या. चला या साईडला चालू आहे नाश्ता चालू. वैभव इकडे हे बघा, इथे चालू आहे नाश्ता. अरे मी येत होतो तिकडेच येत होतो, तू उठलास. निखिल जवळ येतो तिकडेच येत होतो. चला या साईडला नाश्ता चालू आहे. ए चहा घेतला का? चहा चांगला लागतं माहिती आहे ना इकडचा. चहा बनवला नाही का? म्हणजे पहिला नाश्ता त्यानंतर चहा. तेवढे चला आमच्या नावाने लिंबू पिला. सही आहे. होऊ दे एकदा परत गाणी होऊ दे. बोल खरं बोल. किती झालाच तेवढे झाला आमच्या नावाने लिंबू पिला, काही फरक पडत नाही. बरोबर आहे. काय बघा सही आहे. बघितलं ना बाबा? हे बाबूचा प्रत्येकाला आमचं करण आहे ना, प्रत्येकाला गाणं म्हणतो हा का. प्रत्येक म्हणजे काही ना काही त्याचं गाणी जुळतच. तो खायला त्याला श्लोक बोलता येत नाही, हा. तो गाणं तरी म्हणतो. म्हणणार काय मला येत नाही, आवडते लय निवड कसे आपण मजा करायची. खायचं नाही मग काय करायचं. खाणं खायला खायचं तेवढं, खायचं कमी. वाटायला पाहिजे जास्त खातं करून. जय मोगॅम्बो. चला असू द्या. या साईडला नवीन माणसं जॉईन झालेली आहे. दादा काल काल 100 रुपये जेवणाचं घेतलं. बघ 4 रुपये. आता मी काहीच बोललो नाही. दादा आता आज किती दिवसांच्या 6 दिवस भरून काढते का? 700 रुपये पूर्ण होती. चला असू द्या. दरवर्षीप्रमाणे यंदा ते लेट आहेत, नाही तर दरवर्षी पहिला असायचे. अक्षय आहे इकडं झाला नाश्ता. या साईडला बसलेले बंधू लोक सर्व नाश्ता चालू आहे यांचा. इकडं या साईडला पण नाश्ता चालू आहे. त्याला तोंड लपवतो रे नाश्ता करताना, नाही तेव्हा सांगतं जे ना. आता नाश्ता करता येईल तोंड लपवत ना. करा सोनू कर नाश्ता कर. चला सर्व आपले मंडळी नाश्ता करतात. कांदा पोहा आवर्जून करतात नाश्ता. विषय काय माहिती आहे का, इकडचा चहा खूप भारी लागतं. अजून चहा रेडी झालेला नाही आहे. बघा मी कालच सांगितले ना, हा जो ग्रुप आहे ना हे बी डायरेक्ट तागाच घेऊन येतात 7 दिवसाच्या कपड्यांचा सेम टू सेम. तुम्हाला दर दिवशी वेगवेगळ्या काहीतरी टी शर्ट कलर आणि त्याच्या मागे लिहिलेला मेसेज काय ना काय वेगळाच बघायला भेटणार आहे. तर वैभव आहे आणि ते निखिल. अरे बापरे, डायरेक्ट क्रिकेटची तयारी केली वाटतं बंटीनी. हा सकाळी झाले नाही ना, पूर्ण सेवा दिलेलीच आहे. या साईडला आपल्या गावातले मंडळी आहेत. राकेश दादा, गणेश दादा. झाला का नाश्ता? आता चहाची वाट बघतात. चहा झाला की झाला. हा आणि रोशन तब्येत बरोबर आहे ना आता? हा सकाळी झाला भावेशचा भाई. आम्ही घेऊन मोकळा झालोय आम्ही सकाळूच. या साईडला निखिल आहे. चहाची वाट बघतात. आता चहाचा तोड कसा भारीच असतं ना. ते सर्व आपल्या गाड्या लागल्या इथं, डिझेल टेम्पो. आणि तुम्हाला सकाळी तर माहिती दिली ॲम्ब्युलन्सबद्दल मी त्याला. आणि आपली जे डेली रुटीन चालूच आहे दातुलीचा. काल मला एकाने विचारला
की दातिवलीची हा आणि दातिवलीची ID कोणाकडे तर आपले वैभव हँडल करतो. गावातले काही पण फंक्शन प्रोग्राम असतात तर नक्की, पण ते पर्सनल गोष्टी त्याच्यावरती टाकता येणार नाही. तुम्हाला आत्ताच सांगतो, तुमचा काही गावाचा अंडर काही घरातला फंक्शन असेल पण गाव तर नक्कीच त्याच्यावर आपला करता येईल सर्व काम. आणि आपले गणेश दादा मागून काय बघतात एकदम रागामध्ये. चल आता पुढून जातो, बघूया अजून कोण कोण काय काय करतोय. बघा इथं भाऊजी, बघा भाऊजीने 3री प्लेट घेतलेली आमच्या, लिंबू बिलतात भाऊजी. घ्या घ्या घ्या, खाऊन घ्या खाऊन घ्या. इकडे पण मंडळी आहे बघा, या साईडला पण नाश्ता चालू आहे सर्वांचा. असू द्या, कोणी किती किती प्लेट खाल्ल्या करा करा सांगा. 10वा ना. तुझी हे कुठे टोपी डोक्यावरची नाही भेटली का? कुठे ठेवलेली? तिथे भेटली बाबा, जे रोडवर पडलेली होती. मफलर टाईप होती का टोपी? मफलर टाईप टोपी कोणची होती? मफलर टाईप तिथे रोडवर भेटली एक. चला या साईडला पण आहे, या साईडला सर्व जेवण आहे. इकडं पण चालू आहे नाश्ता, बघा इथं पण नाश्ता चालू आहे. त्या साईडला पण तिकडे विनोद दादा आहेत, ते बघा त्या साईडला नाश्ता झाला. विनोद दा, हां चला इकडे चालू आहे नाश्ता आणि आपण जाऊया आता. बघा या साईडला अजून बरीचशी मंडळी आपल्याला गावातली ॲड झालेली आहे. गावातले मंडळी ॲड झालेले आहेत या साईडला. बाबा झाला नाश्ता? चहाची वाट बघताय? चहाची वाट बघतोय, कारण सकाळचं टायमिंग आहे ना या साईडला. नाही आपल्या आगासांचे मंडळी जॉईन झालेले आहेत. हे महाराज यावर्षी लेट आहेत, नाही तर असतात पालखीत. आपले नर्मदा परिक्रमा करणारे व्यक्ती आहेत, त्यांचा थोडक्यात आपण अनुभव जाणून घेऊया आता एका मिनिटामध्ये. चला आता इथे बरीचशी मंडळी जुडलेली आपली. या साईडला भंडारी काका आहेत, विनोद दादा आहेत, सुधीर बाबा आहेत, प्रमोद दादा आहेत, आपले अध्यक्ष आहेत आणि दादा आहेत आपले गावातले. तर दादा, नर्मदा परिक्रमा तुम्ही केलेली आहे. नर्मदा परिक्रमा करणं म्हणजे आपल्या सनातन धर्मामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. तर नर्मदा परिक्रमा का करावी लोकांनी आयुष्यात एकदा तरी? नर्मदा परिक्रमा जी आहे ही हिंदू धर्मातली सर्वात मोठी पायी परिक्रमा आहे. आणि प्रत्येकाचा धार्मिक विषय म्हटला तर तो वेगळा आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की आपण याच्यासाठी करावी की आपण नर्मदा परिक्रमा केली की आपल्याला जीवन कसं जगावं. असं की भौतिक सुखासाठी आपण जगत असतो. मग आपल्याला वाटतं या भौतिक सुख म्हणजे सगळं काही आहे, म्हणजे आपली जागा, जमीन, पैसे, नातेवाईक हे सगळं काही आहे. पण याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे. एकदा आपण नर्मदा परिक्रमा केली ना की आपल्याला भेटेल ते आपल्याला काही नसतं, 2 कपडे असते तरी जीवन खूप आनंदाने जगू शकतो. हे माणूस शिकतं. लोकांशी कसं वागावं, लोकांशी कसं जुळतं घ्यावं, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे गेल्यानंतर कळतात. खूप बरोबर भौतिक गोष्टी असून सुद्धा आपण चांगल्या प्रकारे आयुष्य जगू शकतो. याचा सुरुवात पॉईंट आणि एंड पॉईंट कुठं असतं नर्मदा परिक्रमाचा? त्याचं असं आहे की तुम्ही कुठूनही नर्मदा परिक्रमा चालू करू शकता. म्हणजे आपला घाट असेल त्या घाटावरने केली ती पुन्हा फक्त मैयाला क्रॉस करायची नाही. क्रॉस करायची समुद्रात जाऊन गुजरातमध्ये किती किलोमीटरचा प्रवास असतो हा? साधारणतः 3000. आणि नवीन माणसांना किती दिवस किंवा महिने लागतात या गोष्टी करायला? बघा, दिवसांचा विचार करता कामा नये. प्रत्येकाने जर 35-40चा हे धरला तर 3 महिन्याच्या आसपास होते. 3 महिने, 4 महिन्यामध्ये प्रॉपर होऊन जातं. 3 मध्ये पण होतं. आणि जसं बाबा तुम्ही केलेलं आहे दादा, आपले प्रल्हाद दादा, तर तुमचा अनुभव काय होता तिकडे? कारण की रात्र वगैरे, आश्रम वगैरे पण तिकडे थांबावं लागतात, कधी कधी लेट फास्ट होतो, त्या रुटीन पकडून चालावं लागतं. आणि सर्वात म्हणजे बेस्ट आहे का तिकडं तुम्ही नदीच्या किनाऱ्यावरून चालावं लागतं. तो काही येतं का जंगल, डोंगर, जे काय मध्ये येणार, पण तुम्हाला तिकडून नदीच्या पट्ट्यावरूनच जायचं आहे. तर तुमचा अनुभव काय होता? त्याचं काय माहिती आहे का, माझे गुरुबंधू बबन महाराज म्हात्रे सोनारपाडा यांच्या माझ्या अगोदर 4 परिक्रमा झालेल्या आणि त्यांच्याकडं पूर्ण रुटीन लिहिलेलं होतं. त्यामुळे मला फारसं कठीण झालं. नंतर मला असं वाटलं, मी सोडून दिलं 23 दिवसानंतर. म्हटलं यांच्या रुटीनमध्ये नाही राहायचं, आपल्याला जमेल त्या रुटीननं जायचं. आणि अमरकंटकचं काय थोडक्यात? अमरकंटक जे आहे हे छत्तीसगडच्या आणि एमपीच्या बॉर्डरला आहे. पण नर्मदेला क्रॉस करता येत नाही. नर्मदाचं उगम स्थान आहे तिथे, बरोबर, अमरकंटक. मग तिथून जाता कामा नाही. मग आम्हाला छत्तीसगडवरनं असं यावं लागतं, म्हणजे नाहीतर मैया क्रॉस होण्याची भीती असते. त्यामुळे छत्तीसगडची बॉर्डर सुद्धा लागते, त्याच्यावर असं यावं लागतं खाली.
आणि त्याचा एंड होतो. आणि थोडक्यात माहिती सांगितली. बाकीची काही माहिती असेल तर तुम्ही त्यांच्याकडून घ्या. तुम्हाला आयुष्यात जर एकदा नर्मदा मैयाची दर्शन घ्यायचं असेल, कसं असतं परिक्रमा ते सांगतीलच. त्यांची बॅग पण बघू शकता तुम्ही, नर्मदे हरे लिहिलेलं आहे बॅगेवरती. बोलो नर्मदा मैया की जय, साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय. मंडळी आपली पालखी निघते आता थोड्या वेळात. इकडून डायरेक्ट चला मंडळी, आता आपण नाश्त्यावरून निघालोय आणि माझ्या मागे तुम्ही हायवे बघू शकता. मस्त हायवे झाला आहे शिर्डीला जाण्यासाठी आणि पदयात्री जाण्यासाठी या साईडला. तर जेव्हा आम्ही हायवेवरून यायचो ना, ते या साईडला एक मंदिर होता, छोटासा गणपती मंदिर होता. तर पालखीतले आपले सर्व पदयात्री या मंदिरात दर्शन करूनच पुढे निघायचे. आणि बरेचसे आपले पदयात्री नवस पण इथे मागलेलं आहे, ज्यांचा नवस पूर्ण झालेला आहे. पण आपण यावर्षी बघतो मंदिराचा किती वर्ष काम चालू होता, तर इथं मंदिर बनलेलं आहे खूप मोठा. गावकरी मंडळींनी बरेचसे लोकांनी देणगी देऊन हा हायवेच्या बाजूला मंदिर जो बनवलं आहे ना, खूप म्हणजे खूपच भारी बनवलेलं आहे. आणि इथं आपले काही मंडळी आलेले आहेत. इथं अविनाश आलेला आहे, अविनाशला पाहू शकता तुम्ही. बरीचशी लोक भेट देण्यासाठी आले. आणि इतर आपले लाचचा झेंडा आहे, हे जगा पाहू शकता. आपले लाचचे झेंडाचे पदयात्री मानकरी इकडे सर्व मंडळी बसलेली आहेत. कसा आरामात चाललंय ना सर्व? एकदम आरामात, एकदम मस्त मध्ये चाललेलं आहे. बसा थोड्या वेळात, आता जरासा आराम करा आल्यासारखा इथं. अरे तू तर सेवेकरी असतं का पदयात्री होतो, तुझं काही समज नाही मला. ठीक आहे, त्याचा काय तोंड सध्या उघडणार नाही, असू दे. इथं जयेश आहे, या साईडला जयेश आहे, इकडे विजय कधी तोंड वरतीच करत नाही. इथं दोघं जण या साईडला आहे. आणि इथं आतमध्ये पण आलो दर्शनासाठी. आणि इकडे बरेचसे गौरव आहे, त्याच्यानंतर नवा आहे, रोहित आहे, प्रितेश आहे, साईराम. हे लोक आपल्याला आज जुडले आहेत. कुशाल पण आलाय, नवा पण आलाय, अविनाश आलेला आहे. अजून बरीचशी मंडळी आपल्याला रात्रीच्या हॉलला भेटतील.
साईराम हे आपले सुरुवातीचे पासून पदयात्री आहेत, पण आता सध्या कामाचे मुळे यायला नाही जमलं यांना. आणि बाकी चला साईराम. आणि आता तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन दाखवतो. हे बघा इथं हाच तो गणपती बाप्पा जिथं सर्व आपले पदयात्री दर्शन करायला येतात. ओम गणपते नमः. किती सुंदर अशी मूर्ती आहे बघा, पाहू शकता तुम्ही. खूप छानशी तुम्ही पण दर्शन करून घ्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला आता जाऊ आणि बाय. हे बघा हे एवढे सर्व देणगे आहेत. चला मंडळी, गणपती मंदिरातून निघालो आणि डायरेक्ट आलो दुपारचा जो जेवणाचा हॉल्ट आहे तिथं आलो. आणि जेवणाचा हॉल्टवरती आले आरती चालू झालेली आहे. कारण की ह्या हॉल्टला 14 ते 12 किलोमीटरची रनिंग होती, त्याच्यामुळे यायला थोडासा उशीर झाला बरेच लोकांना. आता हे बघा आपण इकडे जेवणाच्या हॉलला एंट्री केलेली आहे आणि इथं सुंदर अशी रांगोली काढलेली आहे बघा, ओम साई. आणि पालखी गेलेली असेल नेहमीच्या जागेवरती. समोर तुम्ही डॉनला पाहू शकता बघा. इथं काम करतात, सेवेकरी आहेत आपले, कंटिन्यू ते काम करतच असतात. त्या साईडला जेवणाचं नियोजन चालू झालेलं आहे. जशी आरती होईल त्याच्यानंतर लगेच जेवण, आपले जेवढे पण पदयात्री येतील हे बघ जेवणाची सोय. इथं जेवायला जे पण घेणं, इकडे बसण्यासाठी बरेचशी ठिकाणं असतात. पहिला त्याला आरती होते, आपण जाऊया आरती जवळ. चला मंडळी, आरती संपली आहे आणि आरती संपल्याच्या नंतर सर्वात पहिला आहे बघा, हे चेहरे तुम्हाला कधी पण आरती झाली ना का पहिलाच चेहरा हा दिसेल तुम्हाला. हे असे सुरुवातीचे चेहरे तुम्हाला फक्त शिट्टी वाजायची कामा डायरेक्ट पहिले शिट्टी वाजली पाहिजे की हे मोजकी माणसं ती लगेच दिसत. तिकडे पण हे दोघं जण बसलेले आहेत. ही माणसं ना लगेच तुम्हाला फक्त शिट्टी वाजल्याची कवटी आहे, डायरेक्ट जेवायला येतात. चला तुम्हाला आज दाखवतोय काय काय जेवायला. आज स्पेशल मेनूमध्ये बरंचसा आयटम आहे जेवण्यासाठी. आणि आपण आलोय शिर्डी, नाशिक, नगर म्हणजे या साईडला आलोय, तर इकडे नक्कीच काहीतरी इकडचाच प्रकारच बघायला भेटणार आहे. पहिल्यांदा सर्व आज पालखीतले पदयात्री लोक खाणार आहेत. ही आहे बाजरी ज्वारीची बाजरीची भाकरी आहे या साईडला. इथे भात आहे, हे बघा हे भात पाहू शकता तुम्ही. हे भात आहे. भातच्या नंतर हा रस्सा कसला आहे, आमटी याला आमटी म्हणतात बघू शकते. आमटी आहे. त्यानंतर इथे ठेसा आहे, जो लय तिखट ठेसा आहे. त्यानंतर हे काय मासवडी, हे मासवडी. आणि याच्यानंतर इथं स्वीट लापसी आणि जिलेबी. आणि हे सर्व आपले मंडळी ज्या मधूनच भेट द्यायला आलेले आहेत. यावर्षी आले नाही ते पदयात्री, पण तरी भेट द्यायला आलेले मंडळी आहेत. आणि इकडं साई बघा, रोशन बरी आहे ना तब्येत? समजते ते पहिले पंक्तीला आलेच ते तब्येत. चला इकडे सर्व सेवा देतात आहे. आणि मंडळी आहेत आपली इकडं. सस्कर साहेब आहेत, यांना आपण नंतर भेटूया. एकदम आरामात निवांत आरामात तुम्हाला भेट देऊया. त्याच्यानंतर थोडंसं त्यांच्याकडून थोडा माहिती वगैरे पण घेऊया. दरवर्षी आपल्या पालखीला भेट देतात आणि इकडचं नियोजन काय कसं आहे सर्व त्यांच्या मार्फत आपण तुम्हाला सांगूया. आणि बघा इकडे सर्व आपली मंडळी आहे. जेवून घेऊया. प्रवीण दादा आरामात. साईराम. चला जेवून घ्या. चला मंडळी, तुम्ही तर जेवण बघितला आणि मी पण मला फोटो काढायचा होता म्हणून आम्ही जेवायला घेतलेला आहे आणि लवकरच घेतला. फोटोच्या नादामध्ये मी पण जेवून घेतोय.
कारण की चव एवढी भारी आहे ना, म्हणून मी बोललो चला तुम्हाला व्लॉगमध्ये पण सांगतो. आणि आपली मंडळी सर्व इथं दिनेश दादा आहे, ते प्रवीण दादा आहे, ते भाईदा आहे, सर आहेत आणि मागे मंडळी बसली कैलास दादा वगैरे आहेत सर्व, नितीन दादा इथे इकडे साईडला प्रल्हाद दादा आहेत आणि इथे पूर्ण मंडळी जवळ आम्ही बसलोय. कारण असं आहे की जेवणाचा काहीतरी नवीन प्रकार बघायला भेटतोय. या साईडला पाहू शकता तुम्ही पदयात्रा आलोय. हे सोले फक्त श्री साई सेवक मंडळ दातुली या पालखीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि दादा दिनेश दादानी इथे काहीतरी नवीन केलंय. दादा काय केलंय प्रकार? ते चुरून खायचा असतो. अच्छा, चुरून खायचं असतो का? आणि कसला वाटतं बघा भाई, हे पदयात्रा पालखीमध्ये एवढं सर्व जेवण म्हणजे भाई काम पीठ आहे आणि एक नंबर. प्रवीण दादानी थोडासा वेगळा केला, त्यांनी भात काय केला, हा राईस हे केलेला आहे. तर चला आम्ही जेवतो आणि थोडं दादा कशी चव कशी आहे? चव थोडा वेगळा काहीतरी रोजची भाकरी नाही खरोखर खूपच भारी मस्त एकदम. या साईडला बघा हा असा ताट आहे पूर्ण भरलेला. त्यांनी घेतलाय भरले ताट, आम्ही नाही घेतलं एवढं, आम्ही कमी घेतलंय. लोक लगे बोलतील तुम्ही एवढाच येता पालखीला गेलो. नाही म्हणजे आम्ही थोडा कमी घेतलाय, भाऊनी आपले चांगला जास्तच घेतलाय. पण असू द्या, पालखी आपल्या इथं अनलिमिटेड, काही खा काही करा, सर्व शिस्तबद्ध पालखी आहे आपली. आणि तर जेवून घेतो कारण की चवच भारी लागलेली आहे. मी अर्धी बाजरीची भाकरी आहे नाही, बाजूची आणि ठेसारी आहे. हा आणि सोबत ठेसा सुद्धा आहे बघा. ठेसा दाखवला मी सुरुवातीला. चला जेवून घेतो. साईराम. चला जेवण प्रत्येकाचा झालं आणि झाल्याच्या नंतर इथे आली आहे डॉन भोईरची फॅमिली. शिलगावातून सर्व मंडळी आलेली आहे. तरी त्यांचा मुलगा चेतन नाही आहे, एक्झामच्या कारणावस्तव तो आला नाही आहे. आणि तुम्हाला जसं माहिती आहे की पालखीला जेवढी पण आपली लोकं येतात प्रत्येकाचा आपण सत्कार सन्मान करत असतो. आणि दरवर्षी या हॉलला डॉन तुमची फॅमिली याच हॉलला येते ना, दरवर्षी भेट द्यायला येतेच. आणि पुढच्या वर्षी पोरगा येणार आहे ना? येणार आहे, दरवर्षी असतोच तो. मागच्या वर्षी सोबतच होता आपल्या. आणि आता तो चालले, ते डॉन पण चालले दर्शन घेऊन पुढं. त्यांना थोडंसं काम आहे आणि खूप सारा त्यांना धन्यवाद की त्यांची सेवा आपल्याला असते लाभलेली. सर्वांना माहिती आहे की 7-8 दिवस जे पण आपल्या पालखीचे पदयात्रेचे असतात ते पूर्ण सेवा गरम पाण्याची असो का रात्रीच्या नंतर जेवढं पण पाणी आणणं गरम करणं सर्व, आणि रात्री थांबणं लोक झोपल्याच्या नंतर, ते पण त्यांचा एक काम असतो. तर चला, आणि तुमचा उद्या वाढदिवस पण आहे आय थिंक ना, उद्या का परवा म्हणून तुम्हाला आत्ताच वाढदिवसाची खूप शुभेच्छा. चला, आणि गणपती बाप्पा मोरया आणि साई बाबा की, साईनाथ महाराज की. वहिनी इथं बसून कधीपासून मजा घेतात आमची. हा ए इकडे रे, ओय मम्मी कशी हसते तुला बघू हा बोलल्यावर. इकडे ना आता कुठे पळतोय, ये ना इकडे. काय नाही बोलणार रे, असू दे. मम्मी काय बोलते, अरे एवढी मोठी ढेरी घेऊन बोलतो कसा तू पोलीस बनशील? कसा बनशील सांग जरा मम्मीला, माझ्या समोर बोलून दाखव कसा बनशील. जिम करून? जिम असं काही नसतं. तुला असं वाटतं हाती पण जिम केला तर बारीक होणार आहे का? कसं होतं? नाही होत, असं नाही होत. हो, त्याला चॅलेंज आहे, येणाऱ्या वर्षानंतर होशील ना. पहिला इथं व्हिडिओमध्ये बोल का तू मोठा होऊन काय म्हणशील, लवकर सांग, म्हणजे मला नंतर व्हिडिओ काढायला 10-15 वर्षानंतर. काय रे पळतोय, लाजतोय का? चला, सस्कर साहेबांचे मिसेस आहेत आणि त्यांची पूर्ण फॅमिली दरवर्षी आपल्याला पालखीला भेट देतात, ते आलेले आहेत. नंतर सस्कर साहेबांना पण भेट घेऊ. आता सध्या आराम चालू आहे. आणि ते आमचे पालखीचे अध्यक्ष दादा आणि त्या विनोद दादा पण आहेत. आता थोड्या टायमानंतर त्यांच्याशी पण भेट देऊ. अजून बरीचशी मंडळी आली आम्हाला भेट द्यायला, त्यांच्याशी पण थोडी गप्पा करूया. चला मंडळी, इथं आपले शशिकांत दादा बेडेकर अगस्तीन गावातले जे आपले पहिला पालखीला पदयात्री होते, त्यांची फॅमिली आलेली. आणि इथं ते त्यांचे घरातले जे मेंबर्स होते ते डिश वॉश करत होते, जे आपले पदयात्री वॉश करतात. तर ते त्यांचं बघत होते कसं करतात, सर्वांना त्यांचा ज्यूस देते. काय काय दादा शिकवतो त्याला, नवीन आहेत, येतील मोठे झाल्यावरती ते पण पदयात्रेला येतील. तर सर्व जेवढे पण आपले त्यांची फॅमिली येतात, प्रत्येकाचा सत्कार होतोच, हे तुम्हाला माहिती आहे. आपल्या श्री साई सेवक मंडळ दातुली या पालखीत प्रत्येकाचा सन्मान होतो. या साईडला पाहू शकता तुम्ही सर्व आपले पदयात्री सेवेकरी आणि यांची फॅमिली, सर्व शशिकांत बेडेकर यांची, त्यांचा मुलगा प्रतीक बेडेकर. चला मंडळी, आपले दिवा विभागातून बरीचशी मंडळी आलेली दरवर्षीप्रमाणे. मामी आलेले आहेत, सोबत मामा आहेत आणि विनोद दादासुद्धा आहेत दिव्यावरून आलेले. शिवशक्ती रिक्षा स्टँडचे अध्यक्ष. आणि इथं जसं तुम्हाला सांगितलं आहे मी की जेवढे पण आपले भेटीला येतात सर्वांचा आपण पालखीकडून सत्कारच करतो.
चला. इकडे बघा. साई बाबा की साईनाथ महाराज की ओम साई जय साईराम. मंडळी समोर आपल्याला सर्व मंडळी आपले बघायला भेटतात आहे. आणि आजचा जो जेवण होता तो सस्कर साहेबांच्या इकडून होता. दरवर्षी असतं यावर्षी. सो यावर्षी आपण विचार केला का थोडंसं मुलाखत घेऊया, कारण की मागच्या वर्षी नरेश मामाला अजून लक्षात आहे का पिठला भाकर होता. तर यावर्षी मामा त्याच्यापेक्षा अजून भारी होतं जेवण. त्या जेवणाचा साहेब काय नाव होता? मासवडी. आणि उत्कृष्ट होता, काहीतरी वेगळं. 8-7 दिवस जे आपण जेवलो त्यापैकी आजचा दिवसाचं एक वेगळंच जेवण होतं. जो इकडची पद्धत आहे वाटते या साईडला बनवतात आणि खूप उत्कृष्ट होतं, जसं तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये बघितला. आणि आपले सेवेकरी वगैरे सर्व. दादा आपण कुठले ते सर्व आपले जे जेवण बनवणारे आचार्य होते तिकडूनचे आलेले होते? लोणी. ओके. ते सस्कर साहेबांच्या बद्दल तुम्हाला माहिती सांगतो. साहेब आपले पहिल्या दिवामध्ये पोलीस चौकीला आपले दिव्याचे होते, पण आता त्यांची बदली झाली भिवंडी नारपोलीला. पण त्यांची आपल्याशी जी गाठभेट झालेली सुरुवातपासून ते आता पुढे पण तशीच आहे आणि तशीच राहणार. कारण की त्यांची जी सेवा असते दररोज आपल्याला दरवर्षी आपल्याला आजच्या दिवशी बघायला भेटते. आणि त्यांची संपूर्ण फॅमिली असं सुरुवातीला त्यांचा मुलगा मी दाखवला, वहिनींना पण दाखवला, पण ते आता कामानिमित्त थोडेसे पुढे गेलेले आहेत. आणि खूप छान वाटला. आणि पालखीकडून म्हणजे मंडळाकडून सस्कर साहेब तुमचा खूप खूप धन्यवाद. आणि मामा तुम्ही सुद्धा आले त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद. आपली भेटेगाठी आता भंडाऱ्याला पण होईलच. साई बाबा की साईनाथ महाराज की. आणि सस्कर साहेब 1-2 मिनिटात तुमचं काहीतरी मनोगत व्यक्त करा. 2 मिनिटात. दरवर्षीप्रमाणे मी साईबाबांचा भक्त असल्याने साई पालखीसाठी येणारे लांबून आपले दातिवली दिवा ठाणे मुंबईवरून पालखीला लोक येतात. 8 दिवस ते पायी चालतात. तर शेवटचा टप्पा त्यांचा व्यवस्थित आणि काहीतरी आठवणीदायक राहावा म्हणून मी हा उपक्रम चालू केलेला आहे. आणि नेहमीप्रमाणे आजसुद्धा लोकांनी नावं काढली आणि त्यांच्या पोटात जे अन्न गेलेलं आहे ते घेऊन ते तृप्त झालेत असं तरी मला वाटतंय. खूप खूप खरोखर आणि खूप भारी वाटलं. थँक्यू. साई बाबा की साईनाथ महाराज की. चला मंडळी, आपली पालखी निघालेली आहे शेवटच्या रात्रीसाठी. आणि जी आपली रात्र असणार आहे शेडमध्ये लॉन्समध्ये, जिथे आपला बराचसा भजन गीत तुम्हाला बघायला भेटतं. आणि दुपारचा जेवणापासून निघालेली ही शेवटची वारीची रात्री आपल्याला. आजचा हा दुपारचा शेवटचा जेवण होता. याच्यानंतर आपल्याला ठीक पुढच्या वर्षी बघायला भेटणार आहे. आणि आपण रात्रीची ते प्रस्थान करतो आहे. रात्रीचा जो उल्हास तुम्हाला बघायला भेटणार. बरीचशी गावकरी मंडळी येत असतात आम्हाला भेट देण्यासाठी. आणि जशी आज दुपारी बरीचशी मंडळी आली तशी आज रात्रीसुद्धा बरीचशी मंडळी येतील सर्व भेट द्यायला. आणि चला आपली पालखी निघालेली आहे. साई बाबा की साईनाथ महाराज की ओम साई जय साई ओम साई जय साई. साई बाबा की साईनाथ महाराज की ओम साई जय साई. चला मंडळी, आपली पालखी निघालेली आहे आणि सर्व मंडळी आपले पदयात्री रात्री शेवटच्या रात्रीसाठी प्रस्थान करत आहेत. शेवटची रात्र आजचा 7वा दिवस पालखीचा. आणि शेवटची रात्र दुपारचा जेवण जो शेवटचा होता तो आपण जेवलो आणि आता निघतोय साईडला. चला, साई बाबा की जय. ओम साईराम ओम साईराम. चला मंडळी, इथं आपले जुने सेवेकरी आणि प्लस पदयात्री भेटलेले आहेत. या साईडला मनोज उर्फ बाबू आणि सोमनाथ दापण आहेत. संध्याकाळी जेवायला. चला असू द्या. किती वाजता निघाले तुम्ही? सकाळी 8 वाजता निघाले. आणि मस्त दोन्ही ऑटो घेऊन आले बघा. त्या साईडला ही पण ऑटोवाली मंडळी आहे. इकडं आलेले ऑटो घेऊन आणि भेट द्यायला येतच असतात आपली सर्व पब्लिक. आणि सोमनाथ दादा चालेल सांगता की आता बाबूसाठी काढून बी ठेवता नाही का? चालेल. हे बघा या साईडला आपली पालखी येते मागे बघा. या साईडला पाहू शकता तुम्ही. चला मंडळी, हॉल्टवरती आलो आहे आणि इथं आपले गावातले भाऊ लोक आलेले आहेत सर्व.
चौघजण आलेले आहेत आणि इथे बाकीची पण गावकरी मंडळी आलेली आहे. सो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आजचा जी शेवटची रात्र असते आपल्या पालखीची, तर गावातली बरीचशी मंडळी त्यांची फॅमिली आपल्या पालखीला श्री साई सेवक मंडळ दातुली या पालखीला भेट देण्यासाठी येतात आणि असेच आपले भाऊ लोक पण येतात. हे सर्व जुने पदयात्री आहेत आणि यांचा जुना अनुभव खूप वेगळा आहे, कारण की आता रूट पण वेगळा झाला आहे. पहिला अंधार असायचा आणि पहिल्याची एक वेगळी मजा होती नाही का. आता कसा कामधंदा झाला त्याच्यामुळं तेवढा वेळ नाही भेटत, खूप मजा असते. आणि हा पूर्ण आजचा आपला हॉल्ट आहे. हॉल्ट हा शेवटच्या दिवसाचा खूप मोठा असतो. थोड्या वेळात जर अजून पब्लिक यायची बाकी आहे तर आपण भजन वगैरे करू आणि भजन वगैरे झाल्याच्या नंतर जेवण वगैरेचा कार्यक्रम असेल. जेवणाचं काय असेल नियोजन ते पण सुद्धा आपण बघूया. आणि चला जाऊया, अजून मंडळी आले त्यांना भेट देऊया. आणि ही आपली पालखी. चला मंडळी, आपली गावातली मंडळी आलेली आहे या साईडला सर्व. आता अशी बरीचशी मंडळी आहेत असते सर्व भेट द्यायला आणि मस्त निघालेले आहेत सर्व. बघा या साईडला व्हाईट आहेत, त्या साईडला ग्रे आहेत. तर तो पिवला का करतो मधीन काय रे कोपऱ्यान. चला साईराम, चांगला वाटला. वस्तीला आले ना, वस्तीला आता दर्शन घेऊनच जातील म्हणजे उद्याची पण भेट होणार आहे आपल्या सोबतच. चलो साई बाबा की, साईनाथ महाराज की जय. चला मंडळी, जेवण चालू झालेलं आहे, आरती पण झाली, जेवण पण चालू झालेलं आहे. इथे काही बंधू आलेले आहेत. धीरज सर्व भेट देण्यासाठी आलेले आहेत आपले इथं मंडळी. 2 सुमित एकसाथ आहेत, एकाच फ्रेममध्ये 2 सुमित आहेत. जुडवा पण गाव वेगळा, माटड्डी आणि आगासन भेट द्यायला आलेले आहेत. इकडे दादा पण आलेले आहेत, आपले सोबतच आहेत. काल पण होते, फक्त एक दिवस सोडून बाकी सर्व दिवस आपले सोबतच आहेत इकडं. आणि त्या चंद्या दादा आहे, ते आपल्या पालखीचे आयोजक आहेत. जेवढे पण लोक येतात ते सर्वांचा सत्कार सन्मान करणं जरुरी आहे. एवढ्या लांबून येतात आणि आपल्याला भेट देण्यासाठी येतात. सर्व मंडळी त्यांची फॅमिली पूर्ण घेऊन आलेले आहेत. तुम्हाला माहितीच आहे की काल फ्रुटींची सेवा दिली, फ्रुटी पाण्याची बॉटल आपल्या दादांनी दिली. साईराम त्यांची फॅमिली पूर्ण आलेली आजची रात्र, शेवटची रात्र. इथं आपली पालखी आहे. आणि चला जेवायला काय काय आज आपण तुम्हाला दाखवतो मी. आणि बरीचशी बाहेरून पण पब्लिक आलेली जे आपल्याला भेट देणार. साईराम, झाली का झोप कालची चला जेवून घ्या. हां चला, आजचं जेवण काय ते दाखवतो तुम्हाला स्पेशल. मी काही तर अजून नंबर लावलेला मंडळी लोकांनी सर्वांनी. साईराम. चला आजची मंडळी आपले बाहेरून दादा आले, मुकुंद दादा आलेत. मुकुंद दादा आपले सेवेकरी आणि पदयात्री पण आहे, पण यावर्षी त्यांनी भेट नाही दिली. 8 दिवस फक्त शेवटला आलेत ते. आणि तुम्हाला दाखवतो, येणार आहे ना. बरोबर बरोबर बरोबर. आणि इथे सर्व आपली मंडळी आलेली आहे, गावातून बरीचशी मंडळी आलेली आहे सर्व भेट द्यायला. असते अशी सर्वांना भेटूया. आणि आज जेवण्यासाठी काय काय कार्यक्रम. अरे दादा पण आलेले इथं सर्व. अंदाज शेलार आपले गावाचे गेंदबाज. हे बघा इथं आहे भाकरी आहे, इथं आहे राईस, फ्राईड राईस आहे. आणि इथे सर्व सेवेसाठी कंठा मामा आहे, भंडारी काका आहे. ओ भंडारी बाबा, पुजारीचं काम यांना दिलेलं आहे. इकडे सर्व आज सेवेसाठी आहेत मंडळी. ते इथं आहे भाकरी, भाकरीच्या नंतर आहे फ्राईड राईस आणि इथं छोले म्हणजे काबुली चण्याची भाजी. इथं हे बघा हे पुलाव आहे आणि हे काबुली चना. इथं उसल, बटाटा उसल आहे, बटाटा उसल. त्यानंतर इथं ग्रेव्ही, मसाला, रस्सम आहे. इथं गोल भजी आहे. अरे प्रवीण दादा सेवेला आहेत इकडं आज. गोड म्हणजे याला काय आपण म्हणतो लापसी आहे. नंतर इथं पण गोडचं आहे. मी काहीतरी याचं नाव विसरलो, मी काहीतरी आहे नाव. आणि इथं गोड गुलाबजामुन आहे. इथं पापड आहे, मासवडी, गुलाबजामुन, पापड. आणि इथं पण स्वीट आहे, मिठाई. त्याच्यानंतर इथं मोतीचूरचे लाडू. आज आजची फुल सोय आहे ताटामध्ये पाहू शकता तुम्ही. आजचा जेवणाचं काम एक नंबर आहे. आणि इथं पाण्याच्या बाटल्या आणि त्या साईडला सर्वांना बसण्याची सोय केलेली आहे. जेवढे पण आपले मंडळी जेवायला येतील सर्वांना बसण्याची सोय तिकडे आहे त्या साईडला. तर तिकडे जाऊ शकता तुम्ही खुर्चीवर बसायला. चला मंडळी, हां झाला का जेवण. चला मिठाई आणलेली आहे, आपले पोरा नेऊ दे जरा जेवायला. हो साईराम घ्या, थोडं घ्या. अरे कार थोडं का. अरे नाही थोडा घ्या. अरे एवढा प्रेमाने आणले आता, बघितला घे रोशन. चला मंडळी आलेली आपली दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण
या वर्षी पण धोका दिला. शैल्या लक्ष दे ना. हा, वचन दिले नाही. व्हिडिओ ब्लॉग मध्ये बी आहे शब्द. लग्न तुझा जर झाला तर तो का नाही येणार? तुझे बाबासाठी येणार, खास तुझ्यासाठी. तो काय वचन दिलं त्यांनी पहिल्या दिवशी? जर या वर्षी मला माझ्या बाबांनी लग्न ठरवला तुझा बोलला सांग सर काय ना बोललो पुढच्या वर्षी येईल मी चालत. असा बोलला मग बोलला. मग तोच झाला ना मिनिंग. म्हणजे माझं लग्न जमला की मी पुढच्या वर्षी येणार. चला मंडळी, शेवटची पण आरती झाली आणि शेवटची आरती झाल्याच्या नंतर इथं सर्व मंडळी झोपलेले आपले सर्व जेवढे पण पदयात्री आहे. कारण की सकाळची जी सुरुवात असणार आहे डायरेक्ट थांबणार होता आपण शिर्डीमध्ये. ज्याचे दिवस आपण 7 दिवस चाललो आहेत. हे आमचे सेवेकरी आज कुठे चाललेत? झोपायची तयारी झालं सर्व काम. सर्व झालं नाही का? झोपून घ्या तुम्ही. आणि देवाऱ्याच्या टेम्पोवरती दादा असतात, आपले पक्या दादा असतात, प्रकाश दादा नेहमी सतत. मागच्या वर्षी पण असं म्हणजे असतात. जेव्हा जो काम भेटेल तो करत राहायचा, जी सेवा करता येईल ती करत राहायची. आणि इथं नितीन दादा आहेत. मी दादा व्हॉट्सअपच नाही डाउनलोड केला अजून, डिलीट करून ठेवला. पण करतो मी एकदा ब्लॉग अपलोड झाला का करतो. पाठवतो. फोटो ठेवलेत दादांचे, फोटो मोबाईलमध्ये आहेत पण व्हॉट्सअपच डिलीट झालं आहे स्टोरेजच्यामुळं. आणि झालं आहे मोस्टली सर्व कामं. आणि हे बघा, हे आमच्या शेवेकरी सर्वात शेवटला जेवतात आहे दादा, सर्वात शेवटला जेवतात आहे. तर विनोद दादा आहे इथं. इकडं अप्पाचा विषय लय हार्ड आहे. काम जाम भारी आहे. हा. आणि हे बघा, इकडे झाले सर्व भांडी वगैरे घासून वगैरे जेवढा काय होता सर्व झालाय. इकडे आमचे मंडळाचे अध्यक्ष ओम साईराम. काय काढा आहे तो? काढा आहे का? गुलवेल. रामदेव बाबा का इलाज आहे. चांगला इलाज आहे. इथे राजा दादा आहेत, इथे कंटा मामा. आणि हे व्यक्ती लास्टच्या दिवशी शेवटच्या दिवशी आले तोंड दाखवायला. 7 दिवस खाडा होता यांचा, पूर्ण बॉडी दाखवतो. हे बी सही था. चला, इथे सुनील दादा आहेत, इथे बाबा आहेत, बबन नाईक. आणि या साईडला बाकीची आपली मंडळी तुम्हाला पाहायला मिळते. बघा, इकडं आहे या साईडला दिनेश नाईक, तिकडे आपले समीर पाटील. हे सर्व आपले सेवेकरी आहेत, पदयात्री आहेत. मंडळाचे उपाध्यक्ष समीर पाटील हे आमचे सेवेकरी. इकडं रुपेश दळवी. सतत सेवा चालूच आहे. उद्याची तयारी फुलांची झाली का साहेब? निघून आताच घरी चालले? अरे बा, ते नाही ते होय, ते नाग घेऊन येतात, पेटी घेऊन येतात ते. ते तेजस आहे. 7 दिवसाच्या नंतर याचा चेहरा मला बघायला भेटतोय. तो हे कर आणि मला माझा व्हिडिओ करणार आहे. पाठवतो मी या साईडला. 1 मिनिट, आता काढू का ब्लॉग मध्ये?
हा हे मला व्हिडिओ छोटासा पाठव 10 सेकंडचा अरे तू उद्या मी पालखीला आले जाताना बॅग व्हिडिओ घेऊन काढा. हा बायवाली ना आलोच बायवाले आलो. इथे आमचे सेवेकरी आहेत, या साईडला आहेत भाई दादा आहेत, इकडे प्रशांत, राजू कुठे झोपला, इकडं अजित दादा आहेत या साईडला, इकडे रुपे दादा आणि इकडे आमचे अशोक दादाची ड्युटी रोज संपते, रोज 11 वाजता बॅग घेऊन कांदे वाजते. मला समजत नाही कुठे जातात. घरी जाता का तुम्ही ना? परत सकाळी परत बॅग घेऊन 6 वाजता येतात नाही का? झाला आजचा शेवटचा काम होता, शेवटचा क्लास झाला. आता 11 नंबरची गाडी काय नंबरची गाडी पकडायची नाही घरा चला झालेल्या. उद्या प्रत्येकाची होईलच पर्सनली भेट. आणि आता हे सर्व साईराम, हे बघा इकडं आपला हा टेम्पो आहे आणि गाड्या इकडे या साईडला बघा, इकडं बसलेले आहेत, स्वीट खातात आहे साईराम. हे सर्व छोटे टेम्पो आपले, ज्याच्यामध्ये बरीचशी भांडीची सामानं होती. आणि या साईडला जस्ट कपडे वगैरे पालखीचे देऊन ठेवलेले आहेत. हे बघा इकडे पण पाहू शकतो, इकडे जेवणासाठी खुर्च्या वगैरे होत्या. सर्व सकाळी इथं आंघोळीसाठी होणारे नियोजन. ते बघा इकडे गरम पाण्याचं नियोजन असेल, पण आमचे डॉन भोईर नाही आहेत तर गरम पाणी नाही भेटणार आहे. इकडे साईनाथ म्हात्रे आलेले आहेत आणि इकडे बँडी आल्यानंतर दादा तब्येत बरी आहेत का तुमची? अरे आई घेऊनच फिरताय, तरी बाहेरचा खायलाच पाहिजे. चला हो मंडळी झोपली आहे आणि आपण पण झोपूया. चला बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. आणि उद्याचा व्लॉग तुम्ही जेव्हा बघताय तेव्हा आमचं दर्शन झालेलं आहे पालखीत. सो चलो, आणि नेक्स्ट व्लॉगला पण कंटिन्यू राहा, सबस्क्राईब करा. असे खूप सारे अजून पण माझेदार व्हिडिओ, फक्त पालखीपर्यंत मर्यादित राहू नका, आपल्याकडे अजून पण व्हिडिओज येतात. म्हणून चला. आणि इथं आपले देवाराचा टेम्पो, जो उद्या आपले बाबा बघा यांचं दर्शनाला आपण चाललो आहे. ओम साईराम. चलो बाय.